नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टॅलीमध्ये बॅकअप कशा प्रकारे त्या ठिकाणी घ्यायचा आणि जे काही मी बॅकअप त्या ठिकाणी घेतला आहे तो पुन्हा रिस्टोर कसा करायचा ह्या दोन कन्सेप्ट आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। मी या ठिकाणी समजून घेईल की समजा डेस्कटॉपला माझा एक त्या ठिकाणी फोल्डर मी या ठिकाणी तयार करेल आणि या ठिकाणी मी म्हणेल की टॅली बॅकअप, म्हणजे मला काय करायचं आहे की ह्या फोल्डरमध्ये मला टॅलीचा जो काही डाटा आहे तो बॅकअप घ्यायचा आहे। मी कशा प्रकारे या ठिकाणी टॅली डाटा बॅकअप घेतो आणि तो पुन्हा त्या ठिकाणी रिस्टोर करतो हे आज आपण त्या ठिकाणी पाहूया। बघा, टॅलीमध्ये वर्किंग करत असताना मला त्या ठिकाणी जर बॅकअप घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी सर्वात पहिले या ठिकाणी डाटा या टॉपिकमध्ये जावं लागेल। त्याला मी या ठिकाणी वाय हा माझा त्या ठिकाणी शॉर्टकट की मला पाहायला भेटेल। मी या ठिकाणी त्याच्या खाली एकच लाईन असल्यामुळे अल्टर वाय हे त्या ठिकाणी मी अप्लाय करेल। अल्टर वाय या ठिकाणी मी घेईल, बॅकअपला एंटर करा। बॅकअपला एंटर केल्यानंतर तुम्ही पुढे पाहू शकता बॅकअप डेस्टिनेशन पाथ, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या डेस्टिनेशनला त्या ठिकाणी बॅकअप पाहिजे हे त्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। बघा, मला डेस्कटॉपवरती असणाऱ्या फाईलवरती मला बॅकअप घ्यायचा आहे म्हणून मी अप करेल आणि या ठिकाणी डेस्कटॉपमध्ये येऊन मी या ठिकाणी टॅली बॅकअप हा फोल्डर या ठिकाणी निवडेल आणि या ठिकाणी माझी एक पाथ तयार होईल, ती म्हणजे सी यूजर ॲडमिन डेस्कटॉपवरती माझा टॅली बॅकअप हा एक फोल्डर आहे। त्यामध्ये त्या ठिकाणी ते माझं जे काही बॅकअप मी घेणार आहे ते सर्व त्या ठिकाणी येऊन जाईल। या ठिकाणी बघा, मी जे काही मला कंपनीचा बॅकअप घ्यायचा आहे त्या सर्व कंपन्या मी या ठिकाणी सिलेक्ट करेल। या ठिकाणी मी सगळ्या कंपन्या सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी एंड ऑफ लिस्ट म्हणा आणि ॲक्सेप्ट म्हणा। ॲक्सेप्ट म्हटल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व कंपन्यांचा बॅकअप या ठिकाणी घेतला गेला आहे। त्यानंतर आता मी पुन्हा टॅली बॅकअप या फोल्डरमध्ये येईल। तुम्ही पाहू शकता ह्या टॅली बॅकअपच्या सर्व फाईल माझ्याकडे त्या ठिकाणी तयार झाल्यात। आता एक ध्यानात ठेवा की त्या ठिकाणी ज्या फाईल आहे ह्या TBK फाईलमध्ये त्या ठिकाणी तयार झाल्यात, ठीक आहे। म्हणजे ह्या फाईल तुम्ही जर पाहिलं तर ह्या फाईल फक्त त्या ठिकाणी तुमच्या टॅलीमध्येच या ठिकाणी ओपन होईल, दुसरीकडे कुठेही त्या ठिकाणी ओपन होणार नाही आहे। म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही बॅकअप या ठिकाणी घेऊ शकता। म्हणजे जर तुम्हाला जर टॅलीमध्ये बॅकअप घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अल्टर वायचा उपयोग करून या ठिकाणी येऊन बॅकअपमध्ये डेस्टिनेशन पाथ टाकून तुम्ही त्या ठिकाणी तो बॅकअप घेऊ शकता। धन्यवाद।